थँक्यू थँक्यू. एवढं कौतुक केल्यावर झालं म्हटलं. माझं नाव आहे सौ पद्मजा परमार. आमच्या ताई आज गैरहजर आहेत ना, मुंबईला येतात ते. हो, सगळ्यांना नाईस टू सी यू एव्हरीवन. जय जिनेंद्र, गुड मॉर्निंग, हरिओम. मी आहे मुंबई, पद्मजा विजयकुमार परमार. माझं वय आहे 74 रनिंग, म्हणजे 75 आता सुरू होत येत आहे. जुलै 26 ला कम्प्लीट होणार. मी ह्याला जॉईन होऊन जवळजवळ आता 6 वर्ष होतात आता ह्या वर्षी. म्हणजे होतील 5 होऊन 6 वर्ष होईल. ह्याला कम्युनिटीला जॉईन होऊन शतायुषी आमचं खरंच थँक्यू थँक्यू थँक्यू. हे पहिला काय नाही आलं, एवढं वर्ष गेली आमची. 70च्या ह्याच्यात मी जॉईन झाले. मग वाईट वाटतं की बाबा का नाही अगोदर आला मला हे, तुम्ही का नाही आला ते आमच्या आयुष्यात, असं आम्ही म्हणतो. पण ठीक आहे, आता जे आलं ते एन्जॉय करतो आम्ही. आणि एकदम माझी साखर होती 250, 300, 350 असायची. HbA1c ते पण 9, 8 असायचं. आता माझं फक्त 5 वर आहे. आणि कालच सगळे आमचे हेल्थ हे इश्यू इयरली आम्ही करतो ते काल करून आलो. एकदम बेस्ट रिपोर्ट आहेत माझे. ह्या वयात सुद्धा मी म्हणजे बसमधनं असं उडी मारू शकते. तो थँक्यू म्हणजे सत्यवशी ह्याला मिळाल्याबद्दल हे, आणि एनर्जी मी हे घेते. माझं साखर कमी झाली. मी जवळजवळ 1450च्या गोळ्या दिवसातनं 2 वेळा घ्यायची. तर त्याचे आता डॉक्टरनीच 3 महिन्यात जॉईन झाले, त्या 3 महिन्यातच म्हणाले, अरे मैडम आपका ना इतना कम है, तो आप पूरा मत लिया कीजिए, आधा टैबलेट लीजिएगा, 500 का आधा कर दीजिएगा, असं असं म्हणून त्यांनीच कमी केलं. बीपीची माझी अर्धी गोळी झालेली आहे. हे जे आम्ही एक्सरसाइज. पद्मजा ताई अनम्यूट करा, अनम्यूट. पद्मजा ताई म्यूट आहे, म्यूट आहे. थँक्यू. तर जे सकलित संतुलित आहार आहे, संतुलित आहार जे आहे ते खरंच छान आहे. ह्याच्यावरती ह्याच्या तर खूप प्रेमात पडले मी. हे मला म्हणजे कोरोनामध्ये ह्याच्यावरतीच मी हे झाले माहितीये, डोलो घेऊन आणि ह्याच्यावरतीच मी कम्प्लीट रिकवर झाले. तर आणि हे आहार जे घेतो आम्ही ते तर बेस्टच आहे. आणि प्लस त्याच्याबरोबर तुम्ही एक्सरसाइज पण करा. मला फ्रोजन शोल्डर होतं, पाठ दुखायची, म्हणजे असं पाठीमाग हात जायचे नाहीत, म्हणजे युजी वगैरे घालायला. ते पण मला आता व्यवस्थित मी आय कॅन डू इट एव्हरीथिंग. तर हे सगळं झालं आणि ह्याच्यामध्ये आम्हाला जे आहेत कोचेस म्हणा आहेत, दादा सुजाता ताई, झालंच तर आपले अर्चिता, त्यांची पिल्लू, आणि आमचा जो कोच आहे तो तर बेस्टच आहे. आणि सगळ्यांना प्रोत्साहन देत असतात ते. झालंच तर डॉक्टर सगळे येतात, दोघं पाटील सर आणि मॅडम पद्मजा मॅडम. आणि आपले शेट्टे सर तर हॅमरिंगच करतात, एक घाव 2 तुकडे. त्यामुळे आम्ही घाबरून घाबरून सुरुवातीला तर अगदी आम्हाला पुरणपोळी काय गरज आहे खायची असं विचारायचे. पण आता ठीक आहे, ते पण कधी तर आम्ही आता जरी अर्धा गोळी सुद्धा मी आता काल मी जवळजवळ आता 3 वर्ष झालं मी गोळी खात नाहीये म्हणजे शुगरची. पण कधी अगर पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी किंवा हुग्गी म्हणतो आमचं पायसम असतं ते खाल्लं तर घेते मी अर्धी. पण ते पण कधी शक्य नाहीच आहे. तरी हा रिझल्ट वयाच्या कितव्या ह्याच्यामुळे वर्षी पद्मजा ताई तुम्हाला शुगर झालेली होती? वयाच्या कितव्या वर्षी शुगर झालेली होती? किती वर्ष होती? माझ्या वयाच्या जवळ वयाचं आता म्हणजे लग्नच म्हणजे 88 सालाला मला शुगर झाली. 70व्या वर्षी माझी शुगर एकदम कमी झाली. 35 वर्ष मी ह्याच्यात होते, ह्या शुगरच्या ह्याला ओझं घेऊन हिंडत होते मी. शुगर आणि बीपी नंतर आता सुरू झाले 15-20 वर्षापाठीमाग. पण वयाच्या आय थिंक 1983 असेल आता. 40 वर्षातच सुरू झाली असेल शुगर माझी. आता मी एवढी आहे म्हटलं 35-40 वर्षातच सुरू झाली. आणि त्याच्यात ते 35-40. भरपूर मला प्रॉब्लेम, ब्लिडिंग होत होतं. 2 वर्ष मी याच्यात केले. म्हणजे काय काय प्रॉब्लेम्स होते. युटरेस काढायला लागलं, माझं ऑपरेशन करायला लागलं. वजन असल्यामुळे डॉक्टर सांगायचे वजन कमी करू, वजन कमी करू. कसं करायचं, व्यायाम करा. मग त्यावेळेला हे सगळं हे काय आता आम्हाला मिळालं, हे जेवण आम्हाला ताटात छान मिळतं ना, हे सगळे एकावर 10 फ्री म्हणते ना, ते खरंच आहे.
या ह्याला जॉईन झाल्यावर मला भरपूर फायदे झाले. सगळं म्हणजे आळस यायचा, घाम यायचा दरदरून, वजन होतं 89 वजन होतं. नंतर काहीतरी करून करून 75 पर्यंत आले. आता ह्याच्यात माझं 15 किलो वजन कमी झालेलं आहे. आता मी 60-62 वर आहे. आता आंब्याच्या सीझन मध्ये जरा वाढले 3-4 किलो, पण ते पण कमी करू आम्ही आमच्या कोचच्या आंब्याच्या ह्याच्याप्रमाणे सीझन मध्ये वापरून. जरी पद्मजाताई आंब्याच्या सीझन मध्ये आंबा खाऊन जरी वजन वाढलं तर टेक्निक माहित आहे की कमी कसं करायचं, हो. काय केलं पाहिजे. येस त्यामुळे येस, हे बिनधास्त पण तुम्ही सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकताय. आणि खरंच मेडिसिन फ्री लाईफ आता वयाच्या 70+ झाल्यानंतर सुद्धा आपल्यावरती काम करावंसं वाटतं. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की वय झालं तरी वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कंप्लीटली आपण मेडिसिन फ्री राहिलं पाहिजे. आपलं येस, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि आपण कुणावरती डिपेंड नको, ही राहू नये. प्रत्येकाची करेक्ट. इच्छा असते. इच्छा करेक्ट असतेच, आहे. आमची पण आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि घरच्यांना पण देतो. माझे 2 नातवंड आहेत लहान, त्यांना पण डायनो देते मी. ते पण छान आता ग्रोनअप होतात चांगले. त्यामुळे थँक्यू टू शतायुषी पाहिले. आणि मन ह्याच्यावरती जे देतात चोगले सर, त्यांना तर बापरे काय काय बोलतात ते त्याच्यावर, एवढं म्हणजे आहे ज्ञान. मिलिंद सर, त्यांना बघून सुद्धा खूप कौतुक वाटतं. आणि त्यांच्या मम्मी परवा मला इचलकरंजीला भेटल्या. त्या म्हणाल्या, अहो तुम्ही त्या टीव्ही मध्ये दिसता, जे मोबाईल मध्ये त्याच्यापेक्षा खूप छान दिसता. म्हणजे हे सगळं शतायुषीच आहे हो, आम्हाला शतायुषीने दिलेलं आहे सगळं हे. खरंच खूप छान. या वयात सुद्धा सुंदर दिसणं आणि सुंदर दिसण्याबरोबर सुंदर राहणं सुद्धा गरजेचं आहे. येस आणि येस खरंच येस. वयाचं बंधन नसतं. प्रत्येकाने आपलं आरोग्य सांभाळायचं असतं, स्वतःवरती काम करायचं असतं. तुमचा सुद्धा रिझल्ट हा इतका सुंदर येऊ शकतो. त्याचबरोबर आता आपण मुंबई झाली. आता मस्तपैकी कोकणात जाणार आहोत. कोकणातला एक एक्सपिरियन्स ऐकणार आहोत. एकदम जबरदस्त पॉवरफुल एक्सपिरियन्स आहे. आणि आता एक्सपिरियन्स ऐकण्यासाठी खरंच त्यांनी स्वतःवरती काम केलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत प्रतीक्षा त्यांच्याकडे त्यांचा एक्सपिरियन्स ऐकण्यासाठी. थँक्यू कंटिन्यू थँक्यू प्रतीक्षा इप्सिता, ताई. थँक्यू, बाय बाय. नमस्कार. यांचा तर रिझल्ट छानच आहे, नो डाऊट. नमस्कार, मी प्रतीक्षा हडकर, ओरस सिंधुदुर्ग मधून बोलते. मला ही लिंक मिळाली होती मालतीताईंकडनं. आणि मी जॉईन झालेले फक्त वजन माझं कमी करायचं होतं. कारण मला वजन वाढल्यामुळे डॉक्टरांकडे गेले की एकच सांगितलं जायचं की तुम्हाला वजन कमी करायला पाहिजे, त्याच्यामुळे एवढे हेल्थ इश्यू आहे. आणि वजन कमी करायचं, मग त्याच्यासाठी मी काय ह्याच्या अगोदर प्रयत्न केले नव्हते असं नाही, केलेले. दीक्षित डाएट करत होते. 2.5-3 वर्ष दीक्षित डाएट केलं. मला वाटतं 1-1.5 किलोच्या पेक्षा माझं वजन काही कमी झालं नाही. आता दीक्षित डाएट वाईट नाही, कारण दीक्षित डाएट चांगलं आहे, पण त्याबरोबर मला गायडन्स नव्हता, त्याच्यामुळे ते राहून गेलं. लिंबू पाणी पी, मध पाणी पी, सकाळी ते मेथीचं पाणी पी, हे सगळे प्रकार करून झालेले. युट्यूबवर जे काय कळायचं ना तेवढं, आणि पण ते तात्पुरतं व्हायचं, पुन्हा कंटिन्यू व्हायचं नाही. मग आमचे स्पेशल गायनेक आहेत, त्यांनी सांगितलं, कारण इथे माझ्या 38व्या वर्षीच माझी गर्भपिशवी काढून टाकली गेली. म्हणजे फायब्रॉइडचा त्रास होता, त्यावेळी त्रास होत आहे म्हणजे ते म्हणजे भीती वाटली घरातल्यांना, आणि मग ते काढलं गेलं. पण त्याच्यानंतर येणारे हेल्थ इश्यू आहेत त्याची कल्पना नव्हती. आणि त्याच्यानंतर जे वजन वाढायला लागलं, कॅल्शियमची कमतरता, त्याच्यामुळे जॉईंट पेन. माझ्या डाव्या पायाला पोलिओ आहे लहानपणी झालेला. पण मी चालण्यात वगैरे जमायचं, व्यवस्थित चालते. पण पायाला त्रास होताच. आणि त्याच्यामुळे उजव्या पायावर भार पडल्यामुळे उजव्या पायाचं ठोपर सुजलेलं वाढलेल्या वजनामुळे. हे असे सगळे इश्यू झाले. आणि त्याच्यानंतर मग मला एवढं वजन म्हणजे वजन होतं 84 किलो. आणि 84 किलो वजनाला मला गुडघ्यावर एवढा भार होता की त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम यायला लागले. मग एकदा मालतीताई भेटल्या मला, ट्रिपमध्येच आमच्या होत्या. आणि त्या फ्रेश पित होत्या, आपले आता पितोय आपण सगळेजण एनर्जी ड्रिंक ते. तर माझी मैत्रीण ज्ञानदाताईने विचारलं की ज्योत्स्ना ते काय पितायत, ते प्यायला पाहिजे, त्यांच्यासारखी तब्येत असायला पाहिजे. मी म्हटलं ते खाता कामा नये, त्याने त्रास होतो, पाईल्स होतो. ते बरोबर ताईने ऐकलं, कारण अर्चिता मॅम, मी हे पूर्वी हा आहार घेतलेला आणि घेतला, आणि मला 3-4 दिवशी पाईल्सचा त्रास झाला. मी त्या मॅडमना विचारलं, मॅडम म्हटलं असं असं झालं मला. तर म्हणाले असं काय होत नाही हो. म्हटलं होत नाही पण मला झालंय. ते म्हणाले तुम्हाला पूर्वी असेल म्हणून झालं असेल.
तर मी म्हटलं नाही हो, आताच त्रास झाला खाल्ल्यावर. आणि म्हटलं डिलिव्हरीच्या वेळेला झालेला. तर म्हणाले तोच तो पुन्हा कंटिन्यू झाला. म्हटलं आता माझा मुलगा 25 वर्षाचा आहे, 25 वर्षांनी त्रास उद्भवला म्हणजे तो अशामुळेच झाला असं मला वाटलं. म्हणून ते मी खायचं बंद करून ठेवलं, घेतलं नाही. पण मालतीताई जेव्हा आमच्या घरी आल्या, त्यांनी ते बघितलं, मला विचारलं नाही काय खात होतीस ते दाखव. मग मी दाखवलं, ते पिशवीत बांधून ठेवलेलं मी ते दाखवलं. मालतीताई म्हणाले हेच खायचंय, यानेच वजन कमी होणार आहे आणि तुझे नुसतं वजनच नाही तर अनेक हेल्थ इश्यू कमी होतील. मी म्हटलं हेल्थ इश्यू जाऊ दे, मला काय हेल्थ इश्यूचं काय पडलं नाही, फक्त वजन कमी होऊ दे, एवढंच फोकस होतं. त्याच्यामुळे फोकस असल्यामुळे ताई इथं आल्यावर माझं 3 महिन्यात 13 किलो वेट लॉस झालं. वेट लॉस होता होता लक्षात आलं मला की माझी गुडघेदुखी पण थांबली, कारण मी मालतीताईंच्या योगाच्या वर्गावर होते. वज्रासन तर अजिबात भानगडीत पडायचे नाही, कारण त्यांनी सांगितलेलं होतं कंबरदुखी गुडघेदुखी आहे त्यांनी करायचं नाही, ट्रॅक्शन लावून आपलं शांत बसून राहायचं. आणि पोलिओचा पाय होता त्याच्यामुळे तो काही जास्त वर उचलायचा नाही, त्याच्यामुळे त्याच्या म्हणजे बाकी काय आपल्या डोक्यात नव्हतं. हळूहळू मला ते वर्कआउटचं खूप आकर्षण होतं. कधी आपल्याला वर्कआउट करायला जमेल का, त्या अंजली ताईसारखं वगैरे. त्या माझ्यासाठी सध्या आयडॉल होत्या. मग अजूनही आहेत हा. तर मग त्याच्यामुळे त्यांच्यासारखं कधी जमेल असं वाटत राहायचं. आणि मग ते करता करता योगा करता करता हा सकस संतुलित आहार व्यवस्थित घेतला. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये ताई भाग घेतल्यावर संध्याकाळी मिळणाऱ्या गायडन्समुळे मला कळायला लागलं की काय खाल्ल्यावर वजन कमी होतं, आपण वजन स्थिर कसं ठेवू शकतो. त्याच्यामुळे आता जो माझं वजन, आता ताई म्हणाले ना आंब्यामुळे, आमच्याकडे तर आंब्याचाच सीझन आहे. देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासारखे आंबे आमच्या इकडे अवेलेबल असतात. आणि ते खाल्ल्यावर आमचं 2-2.25 किलो तर वजन वाढणारच. आणि हे असं की नाही दरवर्षी वाढत 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 आलेख वर चढत गेलेला. आता हा आलेख वाढत नाही, वाढला तरी तो स्थिर राहतो, परत रिव्हर्स येतो. कारण 1 जून पासून पुन्हा वेट लॉस मॅरेथॉन आहे. जे कोणाचं, माझं तर 1.5-2 किलो वजन वाढलेलं आहे ह्या ह्याच्यामध्ये, मला माहित आहे. पण मला अजिबात टेन्शन नाही. आंबे खायचे म्हणजे बंदी पण, म्हणजे दिसतायत आंबे पण खायचं नाही, वाढेल वजन वाढेल, अजिबात वाटत नाही. ते आंबे खाऊन सुद्धा वजन आपलं कसं कमी व्हायचं. शेटे सरांनी सांगितलेलं होतं ग्लायसेमिक इंडेक्स कसा कमी करायचा, काय खायचं, किती खायचं, भरपूर खा. आणि इथं आल्यावर कळलं भरपूर खाऊन वजन कमी होतं. आणि हे इथं आल्यावर कळायला लागलं. आणि म्हणून ताई सांगायचं वैशिष्ट्य की मला वजनाचा तर रिझल्ट आहे, स्किन मध्ये फरक पडला, गुडघेदुखी पूर्ण आता थांबलेली आहे. आणि सगळ्यात माझा महत्वाचा रिझल्ट आहे तो म्हणजे माझा दम्याचा. 2 वेळा मला इन्हेलर उडावा लागायचा. इथं मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळे, ताईने आठवण करून दिली, बरं केलात. कारण म्हणतात ना फर्मासताई, एकावर अनेक फ्री मिळतं, तसं आले होते फक्त वजन कमी करायला. पण वजन कमी करता करता माझा महत्वाचा 2 वेळा पंप उडावा लागायचा. धुळीची अलर्जी होती, ऑफिसमध्ये फाईल चालली तरी सुद्धा मला सर्दी व्हायची. आणि झाली सर्दी की त्याचं 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसात दम्यामध्ये रूपांतर व्हायचं. मग ते अस्तनींचे ते ट्यूब टाकायचे आणि ते लावून नाकाला बसायचं, घरी डॉक्टरकडे जायचं. आणि डॉक्टरांच्या गोळ्या एवढा हेवी डोस असायचा की त्याच्यामुळे मला आता कळायला लागलं की शेटे सरांचं ते लेक्चर ऐकल्यावर की त्याच्यामुळे मला रात्री झोप लागायची नाही. मी ज्या दिवशी डॉक्टरांकडनं जाऊन यायची त्या रात्री मी कधीच झोपले नाही. आणि घरात बाकीचे म्हणजे मिस्टर वगैरे झोपलेले असल्यावर आपली चिडचिड होते, कारण आपल्याला झोप नाही, यांना सगळ्यांना झोप येते. आता मला डॉक्टरांकडे मी गेली 2.5 वर्ष आता झाले, कम्युनिटी सोडल्यावर मला 2.5 वर्ष झाली. आणि 2.5 वर्ष झाली मी डॉक्टरांकडे गेले नाही दम्यासाठी, अन्य कोणत्याच आजारासाठी. प्रतिकारशक्ती वाढली सकस संतुलित आहारामुळे. आणि त्याच्यामुळे माझा हा रिझल्ट आला. माझी प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे सर्दी होत नाही. आणि सर्दी होत नाही म्हणजे कायम झाली नाही काय, मध्यंतरी मला सर्दी झाली. अयोध्या वगैरे आम्ही ट्रिप केलेली, तिकडच्या वातावरणात आल्यावर सर्दी झाली. पण 2 ते 3 दिवसात माझी सर्दी डॉक्टरांकडे न जाता बरी झाली. हा माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट रिझल्ट आहे. आणि थँक्यू शतायुषी, थँक्यू मालतीताई, थँक्यू गाठ मॅडम. गाठ मॅडमांच्या मार्गदर्शनामुळे, कारण मी दम्यासाठी ना कफ निघून जायला हवा म्हणून मी पंचकर्म करायची मॅडम. वर्षातनं 3 वेळा जायची, म्हणजे ते विरेचन, वमन, 3 स्टेप करून यायची. करून आल्यावर 5-6 दिवस ना फुलपाखरासारखं वाटायचं अगदी.
आणि वाटायचं येस. पण नंतर परत अर्धा दिवस परत आता कसं खायचं, किती खायचं, केव्हा खायचं माहित नव्हतं का. संध्याकाळी किती वाजेपर्यंत व्हायचं, मध्येच भूक लागली तर चहा घेऊन बसायचं, त्याच्याबरोबर बेकरी प्रॉडक्ट खात बसायचं. आता खात नाही असं नाही, फक्त ते केव्हा कधी कसं खायचं ह्याचं मार्गदर्शन आपल्या वेट लॉस मॅरेथॉनच्या संध्याकाळच्या सेशन आज मला माझा हा रिझल्ट आलेला आहे. म्हणून सकस संतुलित आहाराबरोबर थँक्यू शतायुषी फॅमिली. शतायुषी फॅमिलीच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी माझ्यावर माझा रिझल्ट काढू शकले. धन्यवाद ताई. थँक्यू प्रतीक्षाताई. कुठलीही गोष्ट करत असताना फक्त घेऊन ते आपल्या मनाने करण्यापेक्षा त्याला प्रॉपर जर गायडन्स नसेल, कोणती गोष्ट कशी वापरावी, कशा पद्धतीने करावी, हा जर गायडन्स नसेल तर कधीही रिझल्ट येत नाही आणि आपण मग समोरच्या घेतलेल्या गोष्टीला दोष देत बसतो. पण त्याच्याबरोबर गायडन्स सुद्धा लागतो आणि तो प्रॉपर असेल तर रिझल्ट हा येऊ शकतो आणि बऱ्याच जणांना इतके सुंदर रिझल्ट आलेले आहेत.